भावांनो, खूप दिवसातून आपण पुण्याला आलेलो आहे आणि पुण्याला आल्यावरतीचा आपला पहिला ब्लॉग आहे आणि वर्कआउटसाठी काहीतरी जुगाड करण्यासाठी आपल्याला एक तालीम भेटलेली आहे. तालमीमध्ये आज वर्कआउटला जाणार आहे आपण. तर मित्रांनो, तालमीचा वर्कआउट आणि रोजचा वर्कआउट हा आपला कसा आहे आणि तुम्हाला रोजचं रुटीन पण लागेल. खूप जण मला म्हणतात दादा वर्कआउट सांगा. आज डेलीचा वर्कआउट काय असतो तो तुम्हाला सांगतो. हमारा आखड़ा है और आज इधर दबा के वर्कआउट करने वाले वो इसी लिमिट में नहीं कर रहे. आता बाबांना वर्कआउट करण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वॉर्मअप चांगला प्रॉपर प्रकारे झाला पाहिजे. म्हणजे वॉर्मअप मध्ये तुम्ही आता करू शकता. हे आर्म फ्लेक्सिबल झालं ना तेव्हा वर्कआउटला एक मजा येते. वर्कआउट करण्याच्या आधी वॉर्मअप केलं पाहिजे. तर भावना आपलं वॉर्मअप झालेला. आता पहिल्यांदा आपला हा बघा आकडा कसा खावा लागतो आणि हे खाल्ल्याशिवाय आपल्याला काही एनर्जी येत नाही. तर मित्रांनो, आकडा खाऊया आपण पहिल्यांदा. स्टार्ट. मित्रांनो, आकडा सगळा आपला खाऊन झालेला आहे. आता सुरुवात करायची ते आपल्या वर्कआउटला. तर आपलं पहिल्यांदा आपण काय स्टार्ट करणार, सपाटी. सगळ्यात फेवरेट मध्ये सपाटी. हे 200-250 मारले चालते तुम्ही रोज. अशी घ्यायची. पहिल्यांदा खाली जायचंय, परत जोर झाला पाहिजे. खाली जाऊन जोर झाला पाहिजे. परत दुसरं काय घ्यायचं लगेच आपल्याला. आता म्हणजे टायमिंग नाही आपल्याकडं, मोठा ब्लॉग मी बनवू शकत नाही म्हणून कमी सांगतो तुम्हाला. आता काय घ्यायचं आपल्याला, जोर घ्यायची. जोर. परत काय घ्यायचंय, हनुमान दंड. हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो. लोअर बॅकला पेन असेल सगळं जात. परत काय घ्यायचंय, म्हणजे मित्रांनो याचे 20-20 चे 5-6 सेट केले ते जमतात. तुम्ही 280 होऊन जातात. आता पुशअप घ्यायचे. खूप सारे भावांना छाती लागते. छाती मजबूत पाहिजे दादा, अशी वरी भरलेली पाहिजे. तर त्याच्यासाठी बघा इथं असं जरा जास्त अंतर घ्यायचं, म्हणजे पसरून जातो पुशअप आपला. म्हणजे छातीची साईज वाढते. बघा कशी फाटल्यासारखी वाटते. आणि तिथली मधली लाईन आणायची असेल ना, बघा अशी इटा केल्या तुमची इथली मधली लाईन टार्गेट होईल. बघा नीट लक्ष द्या. बघा ट्रेस द्यायचा, वरी आली की ताण द्यायचा. बघ याच्यात आपलं काय होते, ट्रायसेप म्हणजे दंडाच्या पाठीमागचा आकार. सोप्या भाषेत असा ट्रायसेप बनतो. मित्रांनो, एवढे 4 एक्सरसाइज करायचे. आता गोष्ट येते आपली लेगची. तुम्ही म्हणता दादा लेग लय भारी तुमच्या. त्याचं माझं एकच आहे, रोजचे 400-500 बैठकी. हे बैठकी अशा. ठीक आहे, बैठक मार लागते. परत मेन म्हणजे काय येतं, आपला हा भाग मोठा झाला पाहिजे, म्हणजे ब्रॉड दिसतं लेग. हे पाय इथं पाय ठेवला, इकडे बाजू ठेवला. याला काय बोलतो आपण, लंजेस. हे असं मारायचं प्रॉपरली. ह्याला बाहेर जाऊन द्यायचंय. हा होतो आपला लंजेस. याच्याने आपला लेग तगडा होतो, इथलं मसल बाहेर येतं आणि बॉडी कडक दिसते. तर मित्रांनो, परत घ्यायचं आपल्याला फ्रंट साठी. हे पुढचा भाग टार्गेट करायला लागेल ना. कटिंग तर पाहिजे. त्याला आपल्या साध्या भाषेत काय म्हणतात, पट. इथून एकदा निघलाय, कट आले पाहिजे. तर मित्रांनो बघा, जवळ पाय ठेवला, असं बसलो खाली. आणि खूप महत्वाचं म्हणजे इथला भाग वाढला पाहिजे आपला.
याच्यासाठी सुमो, हे असं खाली जायचं. ह्या 4 एक्सरसाइज तुम्ही लेग फॉलो करा आणि लेग तगडे बनवा. तर मित्रांनो, घरच्या घरी कापसी बनावं लागतील, मग त्याच्यासाठी फक्त असं वरी पुश द्यायची त्याला. एवढा एक्सरसाइज तुम्ही करू शकता. आणि अजून काय वाटलं तर पुढचा ब्लॉग देणारच आहे मी. आता आपण महत्वाचं म्हणजे थोडेफार बायसेप्स बनवायचे म्हटलं तर आपल्याला असे येतो, तुमच्याकडे जरी डंबेल जरी असले तरी बायसेपचे 2-3 सेट सांगतो तुम्हाला, त्याच्यामुळे तुमचा बायसेप बनवून जाईल. पहिला हा घ्या, हा घेतला 15-15 3 सेट घ्यायचे. परत हा उभा करायचा, याचे 3 सेट घ्यायचे. ठीक आहे, 15-15 3च घ्या, जास्त घेऊ नका. परत इथला भाग वाढायचा. दादा फोरम भारी झाले. फोरमसाठी हे बघा, इकडे इकडे. आणि सगळ्यात महत्वाचं, आता खूप जास्त फरक मला पडला तर आपल्या देशी स्टाईलमध्ये, पहिल्या स्टाईलमध्ये डंबेल कसे मारायचे दाखवतो. हे पहा, कसं आहे जनावर द्यायचे. 100 किलो व्हायचे, आता 80 झाले. आपली बल्किंग चालू लावून बॉडी बघा कशी दिसते. आणि शोल्डर पण बनवून दाखवतो तुम्हाला. मध्ये तर आपली रील पडलेलीच आहे. शोल्डरसाठी 3 सिरीज असतात, जास्त मारायची गरज नाही, कारण आपले जोर मारण्यामध्ये शोल्डर जास्त बनून जातात. हे भाग असा गोल होऊन जातो. पाहिजे दिसतंय का? हे पहा, इथून अशी कटिंग आलेली म्हणजे. आणि काय आपल्याला कटिंग आणायची या साईडला. तर 3 सेट शोल्डरसाठी. हे पहा, पहिलं मला असं साईडला घ्यायचं, खाली हळू खाली आणायचं, विजून असं खाली आणायचं. याचे पण 15-15 3. परत दुसरा पुढे घ्यायचं. सिंगल घेतलं चालतं, असं डबल घेतलं चालतं. आणि अजून एक सेट ऍड करतो तुम्हाला, त्याच्यात तुमची कॉलर पण बनेल ठेवायची. हे पहा, अपराईट रो वाईट घ्यायची. आणि महत्वाचं म्हणजे शोल्डर पूर्ण ब्रॉड करायचा ना, तर ओव्हरहेड. हे पहा, हे 4 सेट करा आणि बस करा. वेगवेगळे वर्कआउट असतात, पण एवढे जरी फॉलो केले ना, तुमची चांगली बॉडी होईल आणि मस्त मस्क्युलर दिसाल. तर भावांनो, आता इथंच थांबतो आणि घरी गेल्यावर तुम्हाला पोस्ट वर्कआउटचा डाईट म्हणजे वर्कआउट झाल्यावरती काय प्यावं लागतं आणि खावं लागतं ते तुम्हाला दाखवतो. भावना आंघोळ केली पाहिजे वर्कआउट झाल्यावरती. एवढं फ्रेश वाटतं ना, जन्नत जन्नत. कसं आहे पंप.